नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर लोकसभा मतदारसंघ आणि राज्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मध्यरात्रीपासून या मतदारसंघांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान श्रीनगरमध्ये मतदानावेळी दगडफेकीची घटना घडली असून यात 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान, कर्नाटक आणि झारखंड या राज्यातही काही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या सर्व जागांसाठी मतमोजणी 13 एप्रिलला होणार आहे. काश्मीरचा प्रश्न सोडवणं देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून प्रत्येकानं त्यात आपलं योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. मुंबई इथं हिंदी विवेकच्या काश्मीर विशेषांकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटनांना पाकिस्तानची फूस असून पाकिस्ताननं आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत तर भारत चोख प्रत्युत्तर द्यायला समर्थ आहे असं ते म्हणाले. 2022 पर्यंत सर्वांसाठी घर या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमात खासगी बांधकाम व्यावसायिकांना सहभागी करून घेण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. या योजनेला गती देण्यासाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. स्थावर मालमत्ता विकासकांच्या क्रेडाई आणि नार्डेको या संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजनेखालील अटींमुळे लहान शहरांमध्ये गृहबांधणी प्रकल्प उभारण्यात अडचणी येत असल्याचं या संघटनांनी सांगितलं. ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांचं आज पहाटे नेरूळ इथं त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. प्रशासकीय वर्तुळात लोकप्रिय अधिकारी अशी प्रतिमा असलेले शिंदे नाशिक इथून उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. औद्योगिक विकास महामंडळ, म्हाडा आदी ठिकाणी महत्वाची पदं सांभाळल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. औरंगाबाद इथं राजा बाजार परिसरातून आज सकाळपासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. भगवान महावीरांच्या जीवनातले विविध प्रसंग दाखवणाऱ्या सजीव देखाव्यांसह पाणी वाचवा, झाडे वाचवा आदी संदेश देणाऱ्या चित्ररथांसह जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. आगामी काळात पर्यावरणपूरक इंधन निर्मितीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पुणे इथं डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या 8व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पर्यावरणपूरक इंधनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे दरही निम्म्यापर्यंत येतील असं ते म्हणाले. वाहनांमध्ये BS6 यंत्रणा बदलण्याची 1 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया 2019 पासून सुरू करण्याच्या आदेशाचं पालन अशक्य असल्याचं वाहन निर्मिती कंपन्यांच्या मालकांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. लोकांना डिझेल वाहनं घेण्यापासून केंद्र सरकारला परावृत्त करायचं असेल तर त्यांनी पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या किमती एकसमान कराव्यात असा युक्तिवाद वाहन कंपन्यांच्या वकिलांनी केला आहे. यावर न्यायालयानं केंद्र सरकारचे महान्याय अभिकर्ता रणजित कुमार यांच्याकडे विचारणा केली आहे. यावरील पुढील सुनावणी 1 मेला होणार आहे. राज्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याबद्दल राज्य लोकलेखा समितीनं नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भातला अहवाल समितीनं नुकताच सादर केला. राज्यात शहरी भागात 45% वर लोकसंख्या असून सुद्धा 2014 पर्यंत बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुकाच झाल्या नाहीत असं या समितीनं म्हटलं आहे. राज्यात 10 वर्षांखालील 378 मुलींचे तर 14 वर्षांखालील 627 मुलींचे विवाह झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. औरंगाबाद इथं विदेशी मद्यासह 9 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. मोसंब्याच्या खोक्यांमधून ही दारू ट्रकमध्ये भरून शहरात आणली जात होती. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून